सर काय सांगाल तुम्ही की काल फलटण पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी जे फलटण तालुक्यामध्ये ओरिजिनल ओबीसी समाजाला डावलून एक मराठा कुणबी समाजाच्या उमेदवाराला सभापती पद देण्याची अशी चर्चा सुरू आहे. आज तुम्ही फलटण मध्ये आलात, काय तुमच्या भावना याविषयी? चर्चा नाही, फक्त ऑलरेडी हे आमचं संविधानिक पद जे मूळ ओबीसींना मिळायला हवं होतं ते पद ऑलरेडी इथल्या राज्यकर्त्या लोकांनी राजे रजवाड्यांनी हे त्यांच्या घरामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे आमच्या मागासवर्गीयांच्या ताटात अनाथ माती कालवण्याचं काम, ज्यांना आम्ही पिढ्यानपिढ्या मतदान दिलं, ज्यांना आम्ही मान सन्मान दिला, ज्यांना आम्ही राजे म्हणून मान सन्मान दिला, त्या माणसाने आम्हा मागासवर्गीयांना जे घटनेनं जे मंडल आयोगाच्या माध्यमातून जे ओबीसीला आरक्षण मिळालेलं होतं ते आरक्षण हिरावून घेण्याचं काम फलटण मधल्या लोकांनी केलंय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2 सप्टेंबरचा GR काढलाय, तो मूळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मग त्याची प्रयोगशाळा आमच्या फलटण मध्ये केली का तुम्ही? ती प्रयोगशाळा कोल्हापूरचं महापौर पद देताना तुम्ही कोणाला दिलं? पिंपरी चिंचवड मध्ये पुण्यामधली परिस्थिती काय? त्याचबरोबर अहिल्यानगर मधला महापौर कोण झाला? त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर मध्ये काय दौंडचा नगराध्यक्ष कोण झाला? अशी शेकडो उदाहरणं आमच्याकडे आहेत. त्यामुळे इथल्या राज्यकर्त्या लोकांनी ओबीसीच्या अनाथ माती कालवण्याचं काम केलेलं आहे. आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. हे झालं पंचायत राज निवडणुकीमधलं. एमपीएससीची यादी घ्या, यूपीएससीची यादी घ्या. शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटला बोगस सर्टिफिकेटचा सुळसुळाट या महाराष्ट्रामध्ये सुटलेला आहे आणि मूळ ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. ओबीसींना माझी विनंती आहे, आपल्या लेकरा बाळांसाठी, आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी तुम्ही एकत्र या, अन्यथा गुलामीमध्ये त्यांची गुलामी करायला तयार राहा. या संदर्भातली आपली पुढची भूमिका कशी असेल? हे बघा, 24 तारखेला 24 मार्चला फलटण मध्ये ऐतिहासिक असा मोर्चा होईल. लाखोच्या संख्येनं आमचं आरक्षण कसं संपलंय, आरक्षणाच्या संरक्षणासाठी फलटण हे क्रांतिकारकांची भूमी आहे, फलटण हे ओबीसींची भूमी आहे. ज्या लोकांना आमच्या दारात मतं मागायला यायचे त्या माणसांना आम्ही हा जाब विचारण्यासाठी 24 मार्च रोजी आम्ही ओबीसी आरक्षण बचाव, ओबीसी एल्गार मोर्चा, नवे पर्व ओबीसी सर्व ही भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही येत्या 24 तारखेला फलटण मध्ये मोर्चा काढत आहोत, मोर्चाचे हाक देत आहोत. आताच आपण बोललो की सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि ओबीसी व त्यामध्ये सुद्धा अन्याय झालेला आहे. हा अन्याय कायमच होत आलेला आहे. ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिशा दिली, ज्या फुले शाहू आंबेडकरांनी पुरोगामी विचार महाराष्ट्राला दिला, त्याच महाराष्ट्रामध्ये ओबीसींना 0.5% वर बजेट दिलं जात नाही. ही शोकांतिक आहे. आज आमचं पंचायत राज मधलं आरक्षण गेले तर आम्हाला एवढे वेद नाहीत, पण आमच्या हक्क अधिकाराची तिजोरी इथले कारखानदार महाराष्ट्रातले आमच्या गोडक्यावरती बसून आमची पिळवणूक करण्याचं काम करतायत. हे आम्ही ओबीसी बांधवांना समजावून सांगू. 24 मार्चला जो आपण मोर्चा काढताय त्या मोर्चाला ओबीसी समाजातील किती जाती तुमच्या वर? सगळ्या जाती, कुणीही मागे राहायचं कारण नाही. आणि आमच्या ओबीसी जातींबरोबरच विजयंती अबकडे सगळे येतील, एसबीसी येतील, मायक्रो ओबीसी येतील. मायक्रो नाही, मेजर ओबीसी आम्ही 60% आहोत. पण आमच्या बरोबर एससी आणि एसटी बांधव, दीनदलित बांधव, बहुजन बांधव सुद्धा येतील. आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात. आज अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात मंत्रिमंडळातली माणसं बेजबाबदार वक्तव्य करतायत, त्याचा सुद्धा निषेध करायला इथं आमची आंबेडकरी जनता येईल, हा आम्हाला विश्वास आहे. शेवटचा प्रश्न आहे, बारामती विधानसभा मतदारांची पोट ठेवून होऊ लागले, या संदर्भात आपली भूमिका असेल? आमच्या ओबीसीचे हक्क, अधिकार, अडचणी मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्या निवडणुकी संदर्भात मी इथं बोलणार नाही, मी बारामतीच्या डायसवर ते बोलीन. दुसरा एक असा मुद्दा आहे की राष्ट्रवादी बीजेपीचे सर्व कार्यकर्ते आहेत, पण कदाचित त्यांना वरून प्रेशर, कोणी प्रेशरला ब्रेक घालणार नाही. इथं सगळे निवडून आलेले सदस्य आहेत, अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. अरे आम्ही जनतेसाठी आम्ही आहोत आणि ज्या जनतेच्या जीवावर आम्ही राजकारण करतो, पण ते मोर्चा सहभागी होतील, सगळे होण्याचा आम्ही सामील, आणि जे कोणी होणार नाहीत त्यांना शुभेच्छा आहेत. म्हणून आम्ही आमच्या हक्क अधिकारासाठी, संविधानिक तरतुदीसाठी आम्ही घरी बसायचं अजिबात चालणार नाही. ओबीसी सारा एक आणि फलटणच्या क्रांतिकारी नगरीमधून या एल्गार मोर्चाची सुरुवात होईल. म्हणजे नक्कीच मोर्चाला सगळे सहभागी असणार, लाखोंचा जनसमुदाय येणार.
लाखोंचा. हे कुणाच्या लेकीचं लग्न नाही, कुठल्या पक्षाचा मेळावा नाही, कुठल्या पक्षाची पार्टीचा इथं मोर्चा नाही. पण कार्यकर्त्याचे बांधील आहेत काय बीजेपीचे? कोण बांधील? अरे आम्हाला विचारत तसा काय बांधील की अरे गुलामी काय करताय गुलामी? फलटण तालुक्यातील अजिबात होणार नाही, सगळे येतील. ओबीसी एकजुटीचा